सज्जन श्रो, आजच्या निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे प्रवचन निरूपण यातील अंतर. म्हणजे प्रवचन आणि निरूपण यात नेमका फरक काय, तर प्रवचन निरूपण यातील अंतर. संस्कृत सुभाषित आहे, तद्विदा तत्पदस्थेन तन्मुक्तेनानुभूयते अन्ये केवल मामनातै रागमैरेव वर्ण्यते. नित्य आत्मस्थित बंधमुक्त राही आत्मज्ञानी निरंतर अपरोक्ष आत्मानुभूती घेतसे. अन्य केवळ परोक्ष ज्ञानी वेद प्रामाण्या आधारे आत्मवर्णनी प्रवचने झोडीत असे. याला आत्म्याची अपरोक्ष अनुभूती म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त झाले आहे तो नित्य निरंतर निशिदिनी हरक्षण हरपल केवळ आत्मानंदातच मग्न असतो, डुंबत असतो. अन्य काहीच कर्तव्य कर्म त्याच्यासाठी उरले नसल्याने तो संपूर्ण बंधमुक्त राहून आत्मा आत्म्याशी अनुभवी. या प्रकारे स्वरुची दंग. स्व म्हणजे आत्मा, आत्माच आत्म्याच्या चवीत दंग असतो, म्हणजे आत्मा आत्म्याशी अनुभवी किंवा उजेडी राहिले उजेड होऊनी. आणि त्याच प्रकारे आनंदाचे रोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. म्हणून जो खरा बंधमुक्त आहे आणि जो खरा आत्मरत आहे तो नेहमीच आत्मा आत्म्याशी अनुभवी. स्वरुची दंग किंवा उजेडी राहिले उजेड होऊनी किंवा आनंदाचे रोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. अशा प्रकारचे खरे तर अनुपम्य सुख, म्हणजे ज्या सुखाला अन्य उपमा देता येणार नाही असे सुख कायमस्वरूपी आपल्या केवळ असणेपणात कैवल्यात म्हणजे ओनली टू बी मध्ये भोगीत असतो. मेघवृष्टी ग्रंथात पान 54-55 वर, मेघवृष्टी ग्रंथात पान 54 व 55 वर ओवी 25 ते 35 मध्ये याचे वर्णन आलेले आहे. आणि हेच वर्णन आत्मोपनिषद ग्रंथात पान 22-23 वर ओवी क्रमांक 39 ते 44 मध्ये आलेला आहे. आता त्या ओव्या वाचतो, अर्थ सांगतो आणि नंतर प्रवचन आणि निरूपण यातील फरक स्पष्ट करतो. आता ओव्या प्रथम वाचूया आणि अर्थ सांगूया. चिंतने बुडता शांत शांत चाले मनाचे विरामी बहुवेगे चाले. जो माणूस आत्मचिंतनात असतो तो आत्मचिंतनामध्ये बुडून गेल्यामुळे जरी तो चालत असला तरी चालताना तो शांत शांत म्हणजे हळूगतीने चालत असतो. आणि जेव्हा त्याचं आत्मचिंतन पूर्ण होतं तेव्हा त्याचं मन चिंतन मुक्त होतं, म्हणजे पूर्णपणे रिकाम होतं. अशा वेळेला हाच साधू किंवा हाच आत्ममग्न माणूस, अशा वेळेला त्याच्या चालण्याचा वेग वाढतो, म्हणजे त्याची पावलं झपाझप पडतात. म्हणून चिंतने बुडता शांत शांत झाले मनाचे विरामी बहुवेगे चाले. आत्मचिंतनात जो दंग असतो तो हळूहळू पावलाने चालतो आणि आत्मचिंतन पूर्ण झाल्यानंतर त्याच माणसाची पावले वेगाने पुढू लागतात. म्हणून चिंतने बुडता शांत शांत झाले मनाचे विरामी बहुवेगे चाले. ओवी क्रमांक 25 झाली. 26 क्रमांक. जनाचे प्रवाही जनातीत आहे सर्व संग वाटे परी असंगची आहे. जनाचे प्रवाही म्हणजे लोकांचा प्रवाह एखाद्या नदीप्रमाणे वाहत असतो, तसे हा लोकप्रवाह जनप्रवाह वाहत असताना त्या जनप्रवाहामध्येच असा साधू आत्मदंग माणूस असतो. परंतु जरी तो जनप्रवाहात असला, जनांच्या बरोबर वाटला, सर्व संघ वाटला परी असंगची आहे. म्हणजे जनाच्या प्रवाहात म्हणजे लोकांच्या प्रवाहात राहून सुद्धा जो लोकांच्या पलीकडे आहे, जनाच्या प्रवाहात असून सुद्धा तो जनांच्या बरोबर त्यांच्या संगतीत त्यांच्या पद्धतीने वागणारा नसतो, तर जनांमध्ये राहून सुद्धा तो असंग असतो, म्हणजे इतर लोकांपासून आगळा वेगळा दूर असतो. म्हणून जनाचे प्रवाही जनातीत आहे सर्व संग वाटे परी असंगची आहे. लोकांमध्ये राहून सुद्धा लोकांपेक्षा वेगळा सर्वांबरोबर दिसला तरी सर्वांपासून दूर अंतरावर उभा असतो किंवा त्याचं वागणं सर्वस्वी अंतरंगात वेगळं असतं. ओवी क्रमांक 27. सर्वांमध्ये राहे सर्वांमध्ये आहे पंखामध्ये असूनही पंख ज्याची आहे
जो सर्वांमध्ये राहतो आणि सर्वांमध्येच असतो असा हा साधू जरी सर्वांमध्ये राहिला आणि सर्वांमध्ये असला तरी सर्वांप्रमाणे त्याच त्या भौतिक चिखलामध्ये म्हणजे पंख म्हणजे चिखल सर्वांमध्ये राहे सर्वांमध्ये आहे पंखामध्ये असूनही पंख ज्याचे आहे पंख म्हणजे चिखल असा साधू सर्व लोकांमध्ये असतो आणि सर्व लोकांमध्ये राहतो परंतु सर्व लोक ज्या भौतिक विषय लोलुपतेच्या चिखलात असतात त्या चिखलापासून तो पूर्ण वेगळा असतो तो खऱ्या अर्थाने चिखलात उगवणाऱ्या पंकज कमळाप्रमाणे अलिप्त असतो. ओवी क्रमांक 28. मलाचे सन्निधी विमलची आहे कोळशाचे खाणी हिरा निपजला आहे. मलाचे सन्निधी विमलची आहे संपूर्ण या द्वैती चिखलामध्ये असून सुद्धा त्या द्वैतापासून वेगळा असलेला अद्वैती असा हा विमल शुद्ध साधू असतो. मलाचे सन्निधी विमलची आहे कोळशाचे खाणी हिरा निपजला आहे. तसं बघायला गेलं तर आपण सर्वच कोळशाच्या खाणीसारखे म्हणजे चुकीच्या वागणुकीमध्ये असणारे असतो परंतु कोळशाच्या खाणीमध्ये सुद्धा एखाद्या खाणीत कोळसा नव्हे तर हिरा निपजतो तसा सर्वसाधारणपणे या द्वैताच्या चिखलात या द्वैताच्या कोळशाच्या खाणीत राहून सुद्धा साधू अपवादाने जसा हिरा निपजतो तसा तुम्हामध्ये राहून सुद्धा अपवादात्मक पद्धतीने एखादा साधू कोळशाच्या खाणीत हिरा निपजावा हिरा मिळावा तसा दुर्मिळपणे असतो. शिंपल्याचे गर्भी मोती जन्मला आहे सर्वांमध्ये तत्वी सर्वातीत आहे. बघायला गेलं तर शंख शिंपले त्याला काहीच महत्व नसतं तसेच आपण शंख शिंपल्यांसारखे किंवा बोलक्या शंखांसारखे केवळ बडबड करणारे आणि प्रत्यक्ष योग्य आचरण नसणारे असे लोक असतो परंतु अशा सर्वसाधारण शिंपल्यामध्ये सुद्धा चुकून एखाद्या शिंपल्यात मोती जन्माला यावा तसा सर्वसाधारण माणसात एखादा असाधारण साधू जन्माला येतो. तो सर्वांमध्ये तत्वी सर्वातीत आहे. तो सर्वांमध्ये तत्वता दिसला तरी प्रत्यक्षामध्ये तो सर्वांच्या पलीकडे म्हणजे परतत्वामध्ये म्हणजे आत्मतत्वामध्ये दंग झालेला असतो. तो तुम्हा आम्हासारखा संसाराशी लिप्त नसतो. साधू जैसा दिसे तैसा नसत आहे द्वैताचे योगे अद्वैत जी आहे. म्हणून असा साधू जसा दिसतो तसा नसतो. तो तुमच्या आमच्यामध्ये दिसला तरी तो तुमच्या आमच्यासारखा नसतो. तो तुमच्या आमच्यासारखा भेदाभेदामध्ये द्वैतामध्ये तुच्छ नीचतेमध्ये नसतो. तो केवळ अभेदी आणि अद्वैती म्हणजे कुठल्याही भेदाभेदाच्या पलीकडे भांडण तंटापासून मुक्त परमशांत असतो. म्हणून साधू जैसा दिसे तैसा नसत आहे द्वैताचे योगी अद्वैताचे आहे. 30 क्रमांकाची ओवी झाली. आता असा हा साधू आहे तो जात पात कुल धर्म देश नाही साधू कैवल्याने स्वदेशीच राही. साधू जन्माला येताना कुठल्या ना कुठल्या तरी आपण ज्याला व्यावहारिक जातीपाती म्हणतो त्यात येत असला तरी व्यवहारात तो अमुक अमुक जातीचा असला तरी प्रत्यक्षतः त्याचं वागणं जे असतं ते जातपात कुल धर्म देश नाही. ते जातीपाती कुल धर्म देश याच्या पलीकडचं असतं. म्हणजे जातपात कुल धर्म देश यांच्या वर उठून वागणारा साधू कैवल्याने स्वदेशीच राही. असा साधू केवळ स्वदेशी म्हणजे आत्मा हाच त्याचा देश आहे. आत्मा हेच त्याचं कायमचं राहण्याचं ठिकाण आहे. म्हणून साधू कैवल्याने स्वदेशीच राही. साधू केवळ आत्मस्थितच असतो. ही झाली 31 क्रमांकाची ओवी. 32. केवळ असणे धर्म ज्याचा आहे आत्मरूप हाच देश ज्याचा आहे. साधू ब्राह्मण नसतो क्षत्रिय वैश्य क्षुद्र नसतो तो केवळ असतो. केवळ असणे म्हणजे ओनली टू बी. केवळ असणे म्हणजे शुद्ध असणे. म्हणून केवळ असणे किंवा कैवल्य याचा अर्थ साधू निरंजनी वसतो म्हणजे साधू अत्यंत पवित्र असतो. तो अमुक तमुक या कुठल्याच भानगडीत नसतो. तो सर्वांच्या पलीकडे असतो. तो फक्त आपल्या असणेपणामध्ये दंग असतो. अशा असणेपणाला केवळ असणे किंवा कैवल्य म्हणतात. आणि हे कैवल्यामध्ये जो असतो असा साधू कैवल्यात वसतो म्हणजे तो निरंजनी वसतो.
म्हणजे अत्यंत पवित्र असा, कुठल्याही ज्याला आपण म्हणतो वादात न अडकणारा, कुठल्याही भेदात न अडकणारा असा जो साधू असतो तो केवळ असणे म्हणजे कैवल्यात असतो. कैवल्य हाच त्याचा धर्म असतो, कैवल्य हाच त्याचा स्वभाव असतो. आणि असा जो कैवल्यात राहतो साधू तो निरंजनी वस्ती करून असतो. म्हणजे तो सर्वांच्या पलीकडे उच्च अशा आत्मतत्वामध्ये कायमस्वरूपी वस्ती करून असतो. आणि आत्मरूप हाच त्याचा देश असतो. साधू भारतीय नसतो, साधू इंग्लिश नसतो, साधू जर्मनी नसतो, साधू फक्त आत्मरूपी वस्ती करून असतो. ओवी क्रमांक 33. अबोलण्या सारिके सदा नित्य बोले, जनहिता कारणे निशब्द ब्रह्म बोले. साधू जर बोलायला लागला तर केवळ त्या आत्म्याचं, त्या बृहत विराट आत्मशक्तीचंच वर्णन करतो. सर्वसाधारणपणे तुमचं आमचं बोलणं संसारी असतं, व्यवहारातलं असतं, मिरची कोथिंबीर भाजीचं असतं किंवा पैशाचं असतं, बंगल्याचं असतं, इमारतीचं असतं, शिक्षणाचं असतं. पण तू साधू जे बोलतो ते केवळ आणि केवळ या विराट ब्रह्माचा आणि आत्मतत्वाचंच बोलतो. म्हणून अबोलण्यासारखे सदा नित्य बोले. सर्वसाधारणपणे जे आपण बोलत नाही असे बोल, अबोल बोल, सर्वसाधारणपणे आपल्या कानावर जे बोल येत नाहीत असे वेगळेच बोल, ज्याला आपण अबोलण्यासारखे सदा नित्य बोले. सर्वसाधारण आपण जे बोलतो त्यापेक्षा वेगळे बोल म्हणजे अबोलण्यासारखे बोल नेहमीच साधू बोलतो. आणि हे त्याचे अबोलण्यासारखे बोल म्हणजे खर तर जे निशब्द ब्रह्म आहे, ही जी वैश्विक विराट चेतना आहे, जी परमशांत निवांत आहे, परंतु त्या ब्रह्मचेतने वाचून जगाला अस्तित्वच नाही अशा त्या निवांत ब्रह्मचेतनेबद्दल, ब्रह्माबद्दल, निशब्द ब्रह्माबद्दल सतत बोलणं यालाच म्हटलेलं आहे अबोलण्यासारखे सदा नित्य बोले. निशब्द परमशांत ब्रह्म तो आत्म्याबद्दलच जो सदोदित बोलतो असा हा साधू सर्वसाधारण लोकांपेक्षा वेगळंच म्हणजे अबोलण्यासारखं बोलतो. आणि ते बोलण्याचं कारण सुद्धा जनहित एक असतं. म्हणजे सर्व जनांनी खऱ्या अर्थाने आपण जेथून जन्माला आलो ते मॅट्रिक्स किंवा विश्वाच गर्भाशय म्हणजे काय आहे त्याची ओळख करून घ्यावी. आणि त्याची ओळख होता होता कोहम, मी कोण याचा शोध आपणाला लागेल. त्या शोधाकडे आपण लक्ष द्यावं. यासाठी जनहितासाठीच त्या निशब्द ब्रह्माबद्दल बोल साधू सुद्धा बोलत असतो. जे सर्वसाधारणपणे आपणाला ऐकू येत नाहीत असे बोलत असतो. 34वी ओवी आहे. जेव्हा ना बोले तेव्हा साधू मुका आहे, साधू मुका आहे ब्रह्मगुळ ताकत आहे. जेव्हा ब्रह्माबद्दल आत्म्याबद्दल साधू बोलत नाही तेव्हा साधू पूर्णपणे मुका असतो. आणि त्याच ब्रह्माची त्याच आत्म्याची चव तो चाखत असतो. आणि तो आत्म्याची चव चाखताना तो जणू काही मुका झालेला असतो. आणि ब्रह्मगुळ म्हणजे ब्रह्माची अवीट गोडवी चाखता चाखता साधू मुका होतो. आणि साधू मुका झाल्याने मुका होऊन तो ब्रह्माची चव चाखतो. आणि ती चव चाखून जेव्हा तो समाधीतून बाहेर येतो तेव्हा जनहितासाठी त्याच ब्रह्माबद्दल तो सतत बोलत असतो. ओवी क्रमांक 35. साधू नेणत आहे, साधू नेणत आहे, तरी एक ब्रह्म साधू जाणत आहे. आपल्या व्यवहाराच्या भाषेत बोलायचं तर साधू व्यवहाराबद्दल काहीच जाणत नाही. म्हणजे तुमच्या आमच्या सारखा व्यवहारात साधू निपुण नसतो, परंतु व्यवहारात निपुण नसलेला साधू फक्त ब्रह्म म्हणजे आपण जिथून जन्माला आलो त्या स्थानाचं महत्व नीट ओळखून असतो. म्हणून साधू नेणत आहे, साधू नेणत आहे, परी एक ब्रह्म साधू जाणत आहे. साधू खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या सारखा अनेक विषयाचं ज्ञान असलेला नसतो. तो केवळ निर्विषय आत्म्याचं किंवा ब्रह्मालाच जाणणारा असा विलक्षण आत्मज्ञानी असतो. म्हणून आता जे आपण म्हटलेलं आहे की ज्याला आत्म्याची अपरोक्ष अनुभूती म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त झाले आहे तो नित्य निरंतर निशिदिनी हर क्षण हर पल केवळ आत्मानंदातच मग्न असतो, डुंबत असतो. आणि असं डुंबत असता असता उत्स्फूर्तपणे त्याला आत्म्याशी बोलता येतं, आत्म्याशी तो संवाद साधतो. आणि आत्म्याशी बोलताना, आत्म्याशी संवाद साधताना, देवाशी बोलताना, देवाशी
संवाद साधताना जे दैवी काव्य बाहेर येतो त्या दैवी काव्यालाच खऱ्या अर्थाने तत्वज्ञान म्हणतात. आणि हे तत्वज्ञान जो माणूस सदा सर्व आत्मचिंतन करतो त्याच्या हृदयातून त्याचे त्यालाच प्रसवले, म्हणजे आपल्यातून आत्मतत्व जन्माला आले, आत्मा आत्म्याला प्रसवला. आत्म्याशी संवाद साधता साधता संवाद साधणारा आत्मा, ज्याच्याशी संवाद साधायचा तो आत्मा आणि संवाद साधणारा संवाद साधायचा तो, आणि ज्याच्याशी संवाद साधला जातो तो म्हणजे आत्मा आणि आत्म्याशी संवाद साधणारा हे एकच होऊन जातात. आणि जेव्हा आत्मा आणि आत्म्याशी संवाद साधणारा पूज्य आणि पूजक, देव आणि साधक एकच होतात, तेव्हा भक्तत्व म्हणजे अखंड द्वैत जन्माला येतं. आणि त्या द्वैतातून जे काव्य जन्माला येतं ते काव्य आत्म्याशी संवाद साधणारा स्वतःच आत्मा झाल्यानंतर त्याच्या हृदयातून प्रसवतो. आणि ते जे बोल येतात त्यालाच प्रत्यक्ष अनुभूतीचे बोल किंवा डायरेक्ट परसेप्शन ऑफ द सोल म्हणतात, म्हणजे आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणतात. आणि त्यामधून हे आलेले बोल आहेत ते आपण 25 ते 35 या ओव्यातून पाहिले. मेघवृष्टीमध्ये पान 54-55 वर 25 ते 35 ओव्यात हे वर्णन आलेलं आहे. आणि आत्मोपनिषद मध्ये पान 22-23 वर 39 ते 44 ओव्यांमध्ये वर्णन आलेलं आहे. आता अर्थ सांगून झाला, पुन्हा एकदा नीट वाचतो ते ऐका. चिंतनी बुडता शांत शांत चाले, मनाचे विरामी बहुवेगे चाले, जनाचे प्रवाही जनातीत आहे, सर्व संग वाटे परी असंगती आहे, सर्वामध्ये राहे सर्वामध्ये आहे, अंकामध्ये असूनी पंकजची आहे, मला ते सन्निधी विमलची आहे, कोळशाचे खाणी हिरा निपजला आहे, शिंपल्याचे गर्भी मोती जन्मला आहे, सर्वामध्ये तत्वी सर्वातीत आहे, साधू जैसा दिसे तैसा नसत आहे, द्वैताचे नियोगे अद्वैतची आहे, जातपात कुल धर्मदेश नाही, साधू कैवल्याने स्वदेशीच राही, केवळ असणे धर्मजाचा आहे, आत्मरूप हाच देश ज्याचा आहे. केवळ असणे धर्म ज्याचा आहे, आत्मरूप हाच देश ज्याचा आहे, अशा अवस्थेलाच निरंजनी वसणे असं म्हणतात. बोलण्या सारिखे सदा नित्य बोले, जनहिता कारणे निशब्द ब्रह्म बोले, जेव्हा बोले तेव्हा साधुमुखा आहे, साधुमुखा आहे ब्रह्म गुळ टाकत आहे, साधू नेणत आहे साधू नेणत आहे, परी एक ब्रह्म साधू जाणत आहे. असे अंतरंग आत्मचिंतनात असताना आत्म्याच्या परोक्ष अनुभूतीचे बोल, डायरेक्ट परसेप्शन ऑफ द सोल, आत्मज्ञानी माणसातून सहज तसवत असतात. मात्र आत्मज्ञानावर अन्यथा प्रवचन देणारे लोक वेद प्रामाण्यावर आधारित स्व अनुभवाधारित नव्हे तर परवचन म्हणजे इतरांचे बोल प्रवचनाद्वारे मांडित असतात. म्हणून परवचन म्हणजे इतरांचे बोल मांडणे त्याला प्रवचन म्हणतात. आणि प्रवचन देणाऱ्यांना स्वानुभव सहसा असत नाही, मात्र स्वचिकित्सेतून म्हणजेच आत्मरतीतून आत्म्याशी संवाद साधता साधता येते ते निरूपण. आणि हे निरूपण आपुला संवाद आपणाशी म्हणजे आत्मा आत्म्याशी बोले या पद्धतीने, किंवा मी मरे मग उरे त्याची सोली व गाळी व आत्मरूप अशा पद्धतीने आत्मनिरूपण म्हणजे आत्म्याशी संवाद साधता साधता आत्मचिकित्सा अनायसे होते. आणि आत्मचिकित्सा जेव्हा अनायसे होते तेव्हा आत्मा आणि अनात्मा यातील भेद स्पष्ट करणाऱ्या ज्या रुचा येतात, जे काव्य येते वर म्हटलेले
त्यालाच खऱ्या अर्थाने निरूपण म्हणतात. म्हणून निरूपणामध्ये प्रथम कोहमचा शोध घेतला जातो आणि त्या कोहमच्या शोधानंतर प्राप्त होणारे शुद्ध आत्मज्ञान त्या काळी वेदांनी वर्णिले आणि या काळी या किंचित नारायण त्या आत्मकृपेने वर्णू शकतो. या निरूपणाच्या निमित्ताने प्रवचन म्हणजे परवचन, दुसऱ्यांचे बोल, आणि निरूपण म्हणजे रंगरूप धर्म नसलेल्या शुद्ध आत्मतत्वाचे प्रत्यक्ष ज्ञान. हा फरक श्रोते हो तुम्ही नीट समजून घ्यावा. या निरूपणाच्या निमित्ताने प्रवचन म्हणजे परवचन किंवा दुसऱ्यांचे बोल सांगून आपण आपले भाषण सजवणे, आणि निरूपण म्हणजे रंगरूप धर्म नसलेल्या शुद्ध आत्मतत्वाचे प्रत्यक्ष ज्ञान अंतरंगात झाल्यानंतर जेव्हा काव्य स्वरूपामध्ये किंवा कधी कधी गद्य स्वरूपामध्ये प्रवाही पद्धतीने जे आत्म्याबद्दल सांगितले जाते त्याला निरूपण म्हणतात. म्हणून प्रवचन म्हणजे परवचन आणि निरूपण म्हणजे स्वतःच स्वतःशी संवाद साधता साधता स्वचा अंतरंग उलगडा होणे त्याला निरूपण म्हणतात. म्हणून नेहमी आपण निरूपण म्हणतो याचा अर्थ समजून घ्या. प्रवचन आणि निरूपण यातील फरक समजून घ्या. प्रवचन हा परवचनावर आधारित दिलेला भाषण वजा लेख वजा किंवा अजून काही संवाद वजा भाग असतो, आणि निरूपण हे स्वमध्ये दंग झाल्यानंतर, स्वशी रत झाल्यानंतर, स्वशीच बोलता बोलता, देवाशीच बोलता बोलता, आत्म्याशीच बोलता बोलता, भक्त ज्याला साधक आणि देव, पूज्य आणि पूजक यांच्यामध्ये जे अभेदत्व निर्माण होते, भक्तत्व निर्माण होते. म्हणून शंकराची पूजा करताना शंकरच म्हणतात. तसं देव आणि साधक याच्या भक्तत्वातून, पूज्य आणि पूजक यांच्या भक्तत्वातून, आत्मा आणि त्याला शोधणारा यांच्या एकत्वातून जे बाहेर पडतं त्याला निरूपण म्हणतात. म्हणून आत्मानुभूती म्हणजे स्वने स्वचा रस चाखिला, आत्म्याने आत्म्याची गोडी चाखली, अशा तऱ्हेचं जे असतं ते निरूपण. आणि इतरांनी पूर्वी सांगितलेल्या गोष्टीवरती जे आपण भाषण देतो त्याला प्रवचन म्हणतात. प्र म्हणजे पुढे आणि वचन म्हणजे नेणे, वचन पुढे नेणे. याचा जर पहिल्यान वचन आहे आणि ते दुसरा पुढे नेतो तर पहिलं वचन हे दुसऱ्याच आहे आणि पुढे नेणारा जो आहे तो त्याचं वचन फक्त समजून घेऊन त्याच्यावर भाषण करतो. म्हणून प्रवचन हे खरं तर परवचन, दुसऱ्याचे वचन पुढे मांडणे त्याला प्रवचन म्हणतात. आणि निरूपण म्हणजे स्वशीत स्वरत होऊन, स्वशीत चिकित्सा करता करता, स्वशीत संवाद साधता साधता, स्वच्या प्रेरणेने आपल्या अंतरंगातून शुद्ध निर्मळ पद्धतीने जे नव्यानेच जन्माला येते त्याला निरूपण म्हणतात. म्हणून प्रवचन हे जुने असते आणि निरूपण हे नित्य निरंतर नवे असते. हे आपण या निमित्ताने समजून घ्यावे. आणि प्रवचन व निरूपण यातील अंतर या निषेधीतील आजच्या निरूपणाचा इथेच आपण या अशा निरूपणाला आपण येथेच संपन्न करत आहोत, येथेच आपण थांबत आहोत. तर सज्जन श्रोते हो, प्रवचन निरूपण यातील अंतर जाणा आणि शक्य झालं तर आत्मरत होऊन आपल्यातूनच आत्म्याचं निरूपण कसं बाहेर येऊ शकतं त्या दिशेने आपण प्रयत्नरत राहा असं सांगून आजचं निरूपण येथेच संपन्न करतो. धन्यवाद. सुदिन सुप्रभात अस्तु.